वेलकम टू विद्यासागर सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट. ओके, लास्ट सेशन्स मध्ये स्टॅटच्या सिरीज स्टार्ट केलेली, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं स्टॅटचा इंट्रोडक्शनचा पार्ट जो होता तो लास्ट सिरीज मध्ये आपण काय केलेला, कम्प्लीट केलेला. तर आज आपण स्टॅटच्या सिरीज मध्ये बघणार आहोत जे ग्रिड तुम्हाला सांगितलेलं लास्ट टाइम की ग्रिड कशी चेंज करायची ते बघणार आहोत. त्याच्यानंतर ऍडमिनच्या मदतीने एखादं कंपोनंट क्रिएट करायचं असेल तर ते कसं करणार, ट्रान्सलेशन रिपीट कसं यूज करू शकतो, सर्क्युलर रिपीट कसं यूज करू शकतो. तर तो क्वेश्चन आजच्या सेशन्स मध्ये काय करणार आहे, आपण कव्हर करणार. ओके, आता इथं जसं बघताय तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला ग्रिड दिसते. ठीक आहे, आता ही ग्रिड कुठल्या प्लेन मध्ये आहे, वाय एक्स वाय प्लेन मध्ये तुम्हाला ही ग्रिड आहे ती दिसते. ओके, आणि ही ग्रिडचं टाईप कुठलं आहे, लिनियर ग्रिड दिसते. ओके, मग आता मी लास्ट सेशन्स मध्ये तुम्हाला सांगितलेलं तीन टाईपच्या ग्रिड्स आहेत. लिनियर ग्रिड आहे, त्याच्यानंतर रॅडियल ग्रिड ग्रिड आहे, आणि दुसरी आहे इरेग्युलर ग्रिड. अशा तीन टाइप्स ऑफ ग्रिड तुम्हाला काय होतात इथे डिस्प्ले होतात. ठीक आहे, मला जर प्लेन चेंज करायचं असेल, ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला टॉप प्लेन पाहिजे असेल, म्हणजेच एक्झॅक्टच प्लेन पाहिजे असेल, तर ती प्लेन कशी चेंज करणार ग्रिडची, मग त्याच्यामधलं स्पेसिंग कसं चेंज करणार ग्रिडचा, तर हे सगळं आपण आता बघूया. ठीक आहे, आता हे जी ग्रिड आहे ती आपल्याला दिसते एक्स वाय प्लेन मध्ये. ठीक आहे, आणि स्पेसिंग 1 1 मीटरचं तुम्हाला इथे स्पेसिंग डिस्प्ले होते. ठीक आहे, आता मला या ग्रिडचं बिहेवियर चेंज करायचं असेल तर तुम्हाला लेफ्ट राईट साईडला एक स्नॅप नोड बीम म्हणून एक टेम्पलेट दिसत असं. इथे दिसते स्नॅप नोड बीम टेम्पलेट. इथे एडिटचा एक ऑप्शन आहे, या एडिट वरती क्लिक करा. ओके, एडिट वरती क्लिक केल्यानंतर करंटली जे ग्रिड आहे ती लिनियर, सो तिचं नेम आले वरती लिनियर ग्रिड. त्याच्यानंतर इथे आहे ती प्लेन. ओके, प्लेन कुठली आहे आपली, एक्स वाय. एक्स झेड करायचे तर तुम्ही एक्स झेड प्लेन म्हणजे ही अशी प्लेन. ओके, आता डिपेंड्स की तुम्ही कुठला स्ट्रक्चर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरची जिओमेट्री क्रिएट करताय, तसं तुम्ही इथे काय करू शकताय, ग्रिड जी आहे ती चेंज करू शकताय. ठीक आहे, आता जसं मी बघते इथे जर मला ग्रिड चेंज करायची असेल, म्हणजे समजा आता मी एक्झॅक्ट ग्रिड घेतली तर इथे मी काय क्रिएट करणार आहे, आपला प्लॅन असेल, बिल्डिंगचा प्लॅन तुम्ही इथे क्रिएट करू शकता एक्झॅक्ट प्लॅननी. ओके, वायझॅड प्लेनला तुम्ही जर एखादी स्टेअरकेसचं डिझाईन करत असाल त्या केसमध्ये तुम्ही इथे करू शकता, किंवा स्टेअरकेसची जिओमेट्री करत असाल. ओके, अगेन वायझेड आणि एक्स झेड अशा दोन्ही प्लेन्स तुम्हाला काय होतात इथं बघायला मिळतील. तुम्ही ज्या प्लेन मध्ये ठेवणार आहे ती प्लेन इथे तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर अँगल ऑफ प्लेन वाय आणि झिरो. ठीक आहे, म्हणजे वाय ला झिरो आहे आता अँगल ऑफ प्लेन. समजा एक्स वाय ठेवलं, ओके, तर कुठल्या अँगल ऑफ प्लेनला तुम्हाला ती झेड ला झिरो असणार आहे. ओके, असं तुम्ही काय करू शकता, इथं अँगल ऑफ प्लेन जी आहे ती तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता की कुठल्या प्लेनला तुम्हाला झिरो ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रिड जी आहे ती ओरिजिन एक्स मध्ये झिरो, वाय मध्ये झिरो आणि झेड मध्ये झिरो. ओके, त्यामुळं एक्स ला ओरिजिनला झिरो, वाय ला झिरो, तर ही झिरो झिरो झिरो. जर तुम्हाला याच्यात चेंजेस करायचे असतील तर तुम्ही चेंजेस करू शकता. समजा इथं टाकला मी 5. ओके, एक्स ला इथे पण 5 आणि मी ओके केला. एकच. आता ही ग्रिड तुम्हाला कुठल्या प्लेन मध्ये ठेवायची आहे, त्या प्लेन मध्ये तुम्ही हिला काय करू शकता, मूव्ह करू शकता. तरी तुम्हाला 5 मीटर वरती इथे ग्रिड झालेली दिसेल. एडिट मध्ये आला तुम्ही. ठीक आहे, ही ग्रिड ऑफ मोड आपण झिरोच ठेवायचं. मी सांगते नेक्स्ट सेशन्स मध्ये याला की जे आपण पुढे बघणारच आहोत की ग्रिड वर जर तुम्हाला समथिंग डिस्टन्स वरती मूव्ह करायची असेल तर ती कसं मूव्ह करू शकता. ओके, सो ही त्याच्यासाठी. त्याच्यानंतर खाली बघा कन्स्ट्रक्शन लाईन्स दिसते, त्याच्यानंतर तिथं लेफ्ट राईट ऑप्शन दिसते. एक्स आणि झेड प्लेन असल्यामुळे एक्स आणि झेड आणि त्याची स्पेसिंग दिसते. ओके, मग लेफ्टला किती आहे, राईटला किती आहे, लेफ्टला 0 आहे, राईटला 10 नंबर्स पर्यंत. तुम्हाला लेफ्टला पण वाढवायचं असेल तर तुम्ही इथून काय करू शकता, फक्त ते साईन जे आहे ते निगेटिव्ह मध्ये येणार आहे. बघा स्क्रीन वरती दिसते निगेटिव्ह मध्ये. प्लस झेड मध्ये पण तसंच करू शकता. अगेन हे झालं निगेटिव्ह मध्ये, जे इथं 0 आला, -1 -2 -3. म्हणजे कन्सिडर करताना पण बघा हा ओरिजिन 0 आला, इथून तुम्ही जेव्हा एक्स मध्ये या डायरेक्शन्सला येताय, ओके, लेफ्ट साईडला ती म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन, आणि राईट साईडला जाताय ते पॉझिटिव्ह डायरेक्शन असते. ओके, त्याच्यानंतर परत झेड मध्ये जेव्हा तुम्ही डाउनवर्ड येत आहे त्या केसमध्ये ते पॉझिटिव्ह आहे, अपवर्ड जात आहे ते केस निगेटिव्ह आहे.
ओके. असं तुम्ही काय करू शकता, इथून स्पेसिंग ठेवू शकता. ग्रिड तुम्हाला किती डिजिट पर्यंत पाहिजे, लेफ्ट मध्ये राईट मध्ये, ते पण इथे ऍड करू शकता. स्पेसिंग चेंज करायचे, इथून स्पेसिंग चेंज करा. तुम्हाला किती स्पेसिंग पाहिजे, 1 मीटर 2 मीटर, जेवढी स्पेसिंग पाहिजे तेवढी स्पेसिंग तुम्ही करू शकता, इथून चेंजेस करू शकता. आणि मी केलं ओके. तर हे झालं तुमच्या ग्रिड रिगार्डिंग. ग्रिडचं बिहेवियर झालं, किंवा ग्रिड कसा तुम्ही चेंज करू शकता, कुठल्या प्लेन मध्ये ग्रिडच्या चेंजेस करायचे. ओके. आता ग्रिड वेगवेगळ्या कशा क्रिएट करायच्या ते करायचंय, तर त्याच्यासाठी मी काय करते, इथं क्रिएट वरती क्लिक करते. क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर आता आपण सध्या लिनियर ग्रिड मध्ये, मला करायचे रॅडियल. तो इथं खाली दिसतंय रॅडियल, या रॅडियलला क्लिक करा. नेम मध्ये परत नाव टाका रॅडियल. ओके. रॅडियल टाकला. त्याच्यानंतर मग प्लेन, अगेन रॅडियलची प्लेन कुठली पाहिजे तुम्हाला, त्या अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करा. एक्झॅक्ट प्लेन ठेवली मी. ओके. आता त्याच्यामध्ये स्टार्ट अँगल बघायचं. स्टार्ट अँगल 0, स्वीप 360, नंबर ऑफ बेस 10. ओके. आता इथे रेडियस 0 to 120 पाहिजे की 0 to 360, कशी रेडियस पाहिजे तशी रेडियस तुम्ही इथं अप्लाय करू शकता. इथं बेस चेंज करू शकताय. ओके. मी याच्यामध्ये ऍज अ बेस ठेवला, ठीक आहे, किंवा इथं टेकलं 360. 180 करा, तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही करू शकता. ठीक आहे. नंबर ऑफ बेस इथं पण 10 केले. मी केलं ओके. आता आली रॅडियल ग्रिड, पण इथं दिसताना रॅडियल ग्रिड दिसते का, नाही, तर ते लिनियरच आहे. सो इथं रॅडियल वरती क्लिक करा, तर ही आली तुमची रॅडियल ग्रिड. ओके. मग आता जे तुम्हाला 0 to 180, ही झाली तुमची रॅडियस. ठीक आहे. 0 to 180 तर दिसतंय 0 to 180. आणि जे बेस टाकलेले आपण, ठीक आहे, ते बेस बघा कुठून, इथून कन्सिडर. हा फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, हे झालं अलॉंग 360 डिग्री, म्हणजे 0 to 360 डिग्रीच्या ह्याच्यानुसार, अँगल नुसार. आणि हे जे बेस झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि आतला आहे 10, हे झाले तुमचे, ही 0 वाले 10, हे झाले अलॉंग तुमच्या रॅडियस. ओके. सो असं तुम्ही बेस इथं क्रिएट करू शकता. मग आता हे तुम्ही कुठे युज करणार आहे बेस, जेव्हा तुम्ही सर्क्युलर पोर्शन्स मध्ये कुठला स्ट्रक्चर क्रिएट करत असाल, त्या केसमध्ये तुम्हाला रॅडियल ग्रिडचा जो यूज आहे तो करावा लागेल. ठीक आहे. ही झाली रॅडियल. आता परत इरेग्युलर क्रिएट करायचे. 3 ग्रिड आहेत आपण, लिनियर, रॅडियल, आता इरेग्युलर. सो इथे आले इरेग्युलरला. इथे टाकताना पण तुम्ही नेम इरेग्युलरच टाकू शकता, इरेग्युलर. ओके. त्याच्यानंतर खाली बघा, प्लेन कुठली ठेवायचं तुम्हाला, ती प्लेन ठेवा. एक्झॅक्ट प्लेन ठेवली. मग त्याच्यानंतर रिलेटिव्ह ग्रिड लाईन डिस्टन्स तुम्हाला इथं किती टाकायचे, ते डिस्टन्स तुम्ही इथं काय करू शकता, ऍड करू शकता. समजा तुम्हाला आर्बिटरी प्लेन यूज करायचं असेल एक्स आणि वाय मध्ये, तर ते तुम्ही आर्बिटरी प्लेन पण काय करू शकता, इथं यूज करू शकता. पण मला आर्बिटरी प्लेन यूज करायचे का नाही, मला इथली प्लेन, आपली जी बाय डिफॉल्ट प्लेन आहे ती यूज करायची. आणि इथं रिलेटिव्ह ग्रेडियंट तुम्ही जर टाकलं, ग्रेडियंट डिस्टन्स, ओके, आणि मी केलं, ठीक आहे, 10. ओके केलं. आता करते इरेग्युलरला क्लिक. या बघा, ही आता 10 by 10 ची इरेग्युलर अशी आहे. ग्रिडचं स्पेसिंग मी अशी ठेवली. ओके. तर मोस्टली रेग्युलर आपण यूज नाही करत, पण तुम्हाला माहित असतं जास्त यूज होतो लिनियरचा आणि रॅडियलचा. ठीक आहे. तर ही झाली लिनियर ग्रिड. आता ग्रिड एडिट करणं, त्याच्यानंतर ग्रिड कसं क्रिएट करणं, हा तर पोर्शन तुम्हाला इथं समजले. ओके. आता मला काय चेक करायचंय, तर इथं मला एखादा कंपोनंट ड्रॉ करायचं असेल, एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा असेल, एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल, तर ते कसं ड्रॉ करतो आपण? ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय, जेव्हा तुम्ही स्नॅप, इथे एक पोर्शन दिसतोय ऍड बीम, इथे जर तुम्ही क्लिक केलात ऍड बीम, तर इथं बीम कधी ऍड होणार आहे, जेव्हा तुम्हाला 2 नोड्स दिलेले असतील, त्या नोडच्या बिटवीन तुम्ही काय करू शकताय, बीम ऍड करू शकताय. आता डायरेक्टली बीमच्या मदतीने काय करू, ड्रॉ करू शकते का मी, नाही करू शकते. स्केप करून तुम्ही त्या कमांडच्या बाहेर या. आता मला इथं नोड टाकायचे किंवा नोड प्लस एक बीम इथे ऍड करायचं असेल, तर त्याच्यासाठी हा जो स्नॅप नोड बीम आहे त्याला थोडस वरती मूव्ह करा, आणि इथं ऑप्शन दिसतंय खाली स्नॅप नोड बीम, याच्यावरती क्लिक करा. ओके. ऍक्सेस झाला. सो बघा, आता इथून ठेवलं मी 0 पासून, इथून मला किती 5 पर्यंत डिस्टन्स पाहिजे.
किंवा मला फक्त एक नोडच पाहिजे, मी केलं कॅन्सल. इथं नोड आला, परत स्नॅप नोड बीमला सिलेक्ट केलं आणि मी 5 वरती एक नोड दिला, परत स्किप करा. आता ह्या दोन नोडला कनेक्ट करायसाठी मी काय करते, इथं ऍड बीम वरती क्लिक करते. ऍड बीम, सिलेक्ट, दोन कर्सर, सो हा बीमचा पोर्शन सुद्धा क्रिएट. कळलं कसं करणार? पहिला किंवा तुम्ही डायरेक्टली नोड प्लस बीम पण स्नॅप नोड बीमच्या मदतीने टाकू शकता. स्नॅप नोड बीमला सिलेक्ट केलं, इथे क्लिक केलं, इथून इथं काहीतरी आहे, इथून इथं पर्यंत, नंतर असं असं आणि असं तुम्ही काय केलं, इथे ड्रॉ केलं, स्केल. परत तुम्ही स्नॅप नोड बीमला सिलेक्ट, इथून या वे मध्ये ड्रॉ. ठीक आहे बघा. तर हे कशाने? स्नॅप नोड बीमच्या मदतीने तुम्ही ड्रॉ केलं. समजा मी या बीमला सिलेक्ट केलं आणि डिलीट केलं, ओके, तर या टाइप मध्ये ते डिलीट करून, ओके. किंवा तुम्ही रॅन्डम इथून डिलीट केलं, डिलीट, एंटर. मग मला त्या दोघांना कनेक्ट करायचं, तर तुम्ही ऍड बीम वरती जा, सिलेक्ट करा दोन नोड आणि तो कनेक्ट करा, म्हणजे तुमचा बीमचा पोर्शन इथं ऍड होईल. ओके. स्नॅप नोड बीमच्या मदतीने पण करू शकताय आणि प्लस तुम्ही काय करू शकताय, फक्त नोड पण ऍड करू शकताय विदाउट स्नॅप नोड बीम. आता कसं ते सांगते बघा. मी जेव्हा स्नॅप नोड बीम बंद ऑफ करते, त्या केसमध्ये माझी ग्रिड पण इथून काय होईल, ऑफ होईल. ओके. विथ ग्रिड तुम्ही स्नॅप नोड बीमच्या मदतीने काय करू शकता, जो काही तुमचा ऑब्जेक्ट आहे तो तुम्ही इथे ड्रॉ करा, जसं काही तुमची जिओमेट्री असेल त्या वेळेमध्ये, आणि इस्केप, या टाइप स्केप केलं. ठीक आहे, हे झालं स्ट्रक्चर. हे कशाच्या मदतीने केलं मी, विथ स्नॅप नोड. आता मला फक्त नोड पाहिजे, नोड म्हणजे हे जे डॉट्स दिसत आहेत त्याला म्हणतो आपण. ओके. आता मला फक्त नोड्स पाहिजे, तर ते कसे ड्रॉ करू शकतो आपण? मी या होल स्ट्रक्चरला आधी होल जी जिओमेट्री केली आहे तिला सिलेक्ट करते आणि डिलीट. म्हणजे तुम्ही विदाउट ग्रिड पण ड्रॉ करू शकता एखादा ऑब्जेक्ट. ओके. आता मी समजा हा जो स्नॅप नोड बीम आहे हा इथून ऑन करतात, इथं दिसतंय स्नॅप नोड बीम स्क्रीन, त्याला मी ऑफ केलं, तर गेली ग्रिड. ग्रिड दिसतंय काही नाही दिसत आहे. मग आता मी काय करते, नोड ऍड करते. इथं बघा, 0 वरती फर्स्ट, म्हणजे एक्स मध्ये फर्स्ट 0 वरती एक नोड ऍड केला, मी केलं एंटर. त्याच्यानंतर एक्स मध्ये किती डिस्टन्सला, मला समजा एक्स मध्ये 5 मीटरला पाहिजे किंवा 3, सो 3, एंटर केलं, आलं. परत मला काय करायचे, आता कुठल्या डायरेक्शन्सला यायचे, झेडला डायरेक्शनला यायचे, तर मी काय करते, इथं झेड डायरेक्शन्सला येते. ओके. मग झेड डायरेक्शन्सला मी इथे दिलं 5, एंटर केला, बघा आलं. आता तोच 5, 3 वालाच 5 मीटर वरती आता झेड मध्ये, पण मी काय करते, एक्स ला इथं परत 3 टाकते आणि झेड मध्ये इथं मी 5 टाकते, एंटर, बघा आला. म्हणजे हा एक्स मध्ये 0, 3, मग त्याच्यानंतर एक्स मध्ये हा 3 आणि झेड मध्ये 5, असे नोड्सच्या मदतीने ऍड करू शकता. ठीक आहे. आता परत मला झेड मध्ये 5 असणार आहे आणि एक्स मध्ये तुमचा 3 वरती असेल, आला. असं तुम्ही काय 0 वरती असेल, असं तुम्ही काय करू शकता, ड्रॉ करू शकता. तर मग याला कनेक्ट करायचंय. नोड कसे ऍड केले ते बघा. फर्स्ट एक्स मध्ये 0, मग वाय मध्ये 0, झेड मध्ये 0, सगळीकडे 0 म्हणजे 0 ओरिजिन वरती आलं. सेकंड 3 ड्रॉ करायचे, तर मी काय केलं, 3 डिस्टन्स इथे टाकलं, मग एक्स आणि वाय, एक्स मध्ये 3 आलं, वाय आणि झेड मध्ये 0 आलं. आता हा नोड घ्यायचा. हा नोड की ओरिजिन पासून की कुठे आहे, एक्स वरती 3 वरती आहे, देन झेड मध्ये 5 वरती आहे, राईट. या नोडाला मला इथं करायचं आहे, तर मी काय करेन, एक्स मध्ये 3 आधी ड्रॉ करेन, देन झेड मध्ये 5 करेन. मग इथं आला एक्स मध्ये 3 आणि झेड मध्ये 5. ओके. चला आता इथून इथंपर्यंत जायचे मला, सो झेड मध्ये 5 ऍड करणार आणि एक्स मध्ये 0 टाकणार, म्हणजे तो ओरिजिन आहे. ओके. असे 4 नोड्स इथे ऍड केले. मग यांना कनेक्ट करण्यासाठी परत मी जाते ऍड बीम वरती. सो सिलेक्ट करा ऍड बीमला, क्लिक केला, फर्स्ट नोड, सेकंड नोड, त्याच्यानंतर परत इथं क्लिक, हा थर्ड नोड, क्लिक, आणि इथून इथे click. झालं. असं पण नोडच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, जिओमेट्री आहे ती क्रिएट करू शकता. फक्त तुम्हाला काय माहित असलं पाहिजे, इथं नोड कसे ऍड करायचे. आता समजा अगेन मला इथं करायचं. ठीक आहे. चला, आता हा ओरिजिन आहे, ओरिजिन पासून हा 3 वरती आहे आणि परत मला 4 वरती पाहिजे. मग ओरिजिन पासून ते किती येणार, 7 वरती. सो इथं मी 7 टाकणार, 4 नाही टाकणार, 7, एंटर. कारण तो ओरिजिन पासून किती वरती आहे ते कन्सिडर करतो, 0 पासून, जे या 0च्या नोड पासून
हा इथं 7 पर्यंत आहे, म्हणजे या नोड पासून हा 4 पर्यंत. कळलं? चला आता परत इथे 7 आणि ह्याच्यामध्ये झेड डायरेक्शन्स मध्ये 4 वरती एंटर केलं. आला बघा इथे. मग मी परत ऍडबिन घेणार इथे. ऍडबिनची कमांड, याला सिलेक्ट, इथे क्लिक, इथे क्लिक. आता इथे क्लिक करा. इथं नोड आहे का? नोड नाहीये. मग तो कनेक्ट कसा करेल? जेव्हा मी इथं नोड नाहीये, मी याच्यावरती क्लिक केलं समजा ऍडमिनची कमांड, तर तो विचारतोय डू यू वॉन्ट टू ऍड नोड हिअर. ओके, तो काय विचारतोय तुम्हाला? डू यू वॉन्ट टू ऍड नोड हिअर. तुम्हाला ऍड करायचं असेल तर करा येस आणि ओके करा. ओके. एक एन नोड्स. आता बघा हा कुठं आहे, म्हणजे हे माझं चुकलं. राईट. मग मला ऍड कुठे करायचे? हा झेड पासनं तो किती डिस्टन्स वरती असला पाहिजे? म्हणजे झेड मध्ये 4 मध्येच असेल, पण एक्स मध्ये किती डिस्टन्स वरती असेल तो? किती वरती असेल सांगा? 3 वरती असेल. सो इथं झेड मध्ये 4 आणि एक्स मध्ये 3. एंटर. आला. आता ह्याला कनेक्ट करा. झालं. या काय सिंपल कॅल्क्युलेशन आहे, ते समजलं पाहिजे. मग तुम्ही विदाउट ग्रीड फक्त नोडच्या मदतीने पण इथे ऑब्जेक्ट जो आहे तो क्रिएट करू शकता. समजलं? ओके. आता हे तर झालं की विथ ग्रीड आणि विदाउट ग्रीड तुम्ही कसं ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या प्लेन मध्ये, म्हणजे समजा आता एक्स प्लेन मध्ये मी इथे ड्रॉ करत असेल, तर अजून एखादा ऑब्जेक्ट घ्यायचे मला या नोड पासून 5 वरती. या नोड पासून 5 वरती आहे म्हणल्यावर या नोड पासून किती वरती असेल? फर्स्ट 3, देन 7 अँड देन 5. मग त्या तिघांचा टोटल करून जे काही येईल तो म्हणजे तुमचा इथला नोड असेल. ओके. मग ते किती असेल? 12 असेल तुमचं. राईट. सो हे इथं तुम्ही टाकणार 12. मग ती तुमचा नोड आहे. ओके. देन ऍड बीमला क्लिक, परत सिलेक्ट अँड दिस जॉइन. या काय आता मला सर समजा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की या नोड टू नोड मधला डिस्टन्स जे आहे ते बरोबर आहे का? आपण इथं टाकतोय म्हणजे टाकले इथं 12, पण इथं दाखवताना ते बरोबर आहे का ते चेक करायचं असेल तर कसं करणार? बघा स्क्रीनवरती इथं दिसतंय तुम्हाला, मी सांगितलेलं कालच्या सेशन्स मध्ये डिस्प्ले नोड टू नोड डिस्टन्स एक ऑप्शन दिसते. या वरती क्लिक करा. केला. मग हा फर्स्ट नोड, सेकंड नोड, बघा डिस्टन्स 3. बरोबर आहे 3. राईट. चला हा नोड, हा नोड 4. 3 4 7 म्हणजे इथं आला 7. राईट. चला इथून इथे 5. मग 3 4 5. ओके. 7 आणि 5 किती होणार तुमचं? कॅल्क्युलेट करा. 12 होणार. इथे आलं 12. ओके. असं म्हणजे डिस्टन्स आपलं काय आहे? बरोबर आहे. आता इथून इकडे येऊया. हे डिस्टन्स किती होतं? 5. राईट. इथं आहे 5 झेड मध्ये. असं तुम्ही काय करू शकता? नोड टू नोड डिस्टन्स जे आहे ते पण चेक करू शकता. कळलं? आता मला हे रिमूव्ह करायचे आहे डिस्टन्स, तर इथं ऑप्शन दिसतोय तुम्हाला रिमूव्ह ऑल नोड्स. रिमूव्ह. ठीक आहे. हे बीम पण नको आहे मला. सिलेक्ट डिलीट करा. येस. आता हा काहीतरी ऑब्जेक्ट मी इथे ड्रॉ. ठीक आहे. आता मला कन्सिडर करा ही एक रूम, 2 रूम्स आहेत आणि सेम मला वरती पण पाहिजे, म्हणजे अप टू 3 स्टोरी मला कन्स्ट्रक्ट करायचे. तर मी कसं करणार? परत मग तुम्ही म्हणाल सिलेक्ट करा, कॉपी करा, जेवढी हाईट आहे तेवढी. त्याच्यापेक्षा आपण काय करू? किती स्टोरी करायची तुम्हाला? 3 स्टोरी. तर मी काय करते, या होल, आता तुम्हाला ग्रिड ऑन करायचे, ग्रिड ऑन करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता ग्रिड ऑन केले तर मी इथे एक प्रॉपर प्लॅन टाईप दाखवते. स्केच, परत स्नॅप नोड बी, इथून पण क्लिक करते सेटअप. ओके. असा काहीतरी मी प्लॅन ड्रॉ. आता या प्लॅनला मला म्हणजे हा काय केला आपण? बॉटमचा स्पेस केला. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतोय की जिओमेट्री क्रिएट केली. आता याला ऍक्च्युअल मध्ये हाईट वरती न्यायचे. प्लॅन ग्राउंडवर प्लॅन मार्क केला असं म्हणून. मग त्याच्यानंतर मला प्लिंथ हाईट या फाउंडेशन हाईट डिफाईन करायचे आणि मग तुमच्या 3 स्टोरी डिफाईन करायच्या. तर त्या कसा करणार? तर त्याच्यासाठी आपण यूज करतो ट्रान्सलेशन स्क्रिप्ट. तर काय करणार मी? होल ऑब्जेक्टला सिलेक्ट केला. चालेल. इथे ऑप्शन दिसतंय ट्रान्सलेशन रिपीटचा. ओके. ट्रान्सलेशन रिपीट म्हणजे हे सेम तुम्हाला पर्टिक्युलर हाईट वरती करायचं. सो क्लिक करा.
मग आता क्लिक केल्यावर ट्रान्सलेशन रिपीटचा बॉक्स जो आहे इथे ओपन झाला. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले ग्लोबल डायरेक्शन्स, म्हणजे कुठल्या डायरेक्शन्सला तुम्हाला ते ट्रान्सलेशन रिपीट करायचे. एक्स डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला और झेड डायरेक्शन. मला कुठल्या डायरेक्शनला करायचं झेड, सो मी ते करते झेड डायरेक्शन. वरती जायचे ना, सो झेड डायरेक्शन. मग नंबर ऑफ स्टेप्स आले इथं. किती स्टेप्स पाहिजे तुम्हाला इथे नंबर ऑफ स्टेप्स. ठीक आहे. चला आता मी फाउंडेशन हाईट एक पकडून, फाउंडेशन हाईट फर्स्ट टू 3 स्टोरी मी ऍड केलं. ठीक आहे. 3 म्हणजेच 2 स्टोरी. आणि याच्यामध्ये फर्स्ट जी आहे त्याची हाईट आहे 1.5 आणि बाकीच्यांची हाईट आहे 3 मीटर. म्हणजे इथं बघा, आता इथं मी काय करते 1.5 आणि बाकीच्याची सगळी 3 3 मीटर दोघांची. ठीक आहे. नंबर एक वाढवायचे, अजून एक वाढवा. आले. किती स्टेप्स झाल्या आपल्या, 4 स्टेप्स, म्हणजे फाउंडेशनला सोडून 3 स्टोरी बिल्डिंग झाली. आणि स्पेसिंग 3, फक्त फाउंडेशनचे स्पेसिंग 1.5 मीटर. ठीक आहे. चला आता तुम्हाला लिंक स्टेप्सचा एक ऑप्शन भेटतो इथे. लिंक स्टेप्स म्हणजे हे तुम्ही जेव्हा एका हाईट वरती टाकताय त्यावेळेस ते ऍज अ कॉलम, कॉर्नरला कनेक्ट पाहिजे की नको, त्यासाठी हा लिंक स्टेप असेल. म्हणजे जिथे जिथे नोड आहे तिथून तो कनेक्टेड येईल. सो मी इथं करते लिंक स्टेप्स आणि मी केलं ओके. तर ही आली अशी या टाईपचे स्ट्रक्चर्स. आता जो बॉटमचा पोर्शन आहे तुम्हाला नको आहे, तो डिलीट करायचा. तर मी काय करते इथं व्ह्यूचा यूज करते. इथे येते फ्रंट व्ह्यूला, हा जो बॉटमचा पोर्शन आहे सिलेक्ट, फक्त सिलेक्ट आणि इथं करते डिलीट. ओके. आता बघा 3D व्ह्यू मध्ये परत हा आयसोमेट्रिक व्ह्यू यूज आला. बघा त्याचा 3D रेंडर व्ह्यू बघितला तर हा असा काहीतरी दिसतो. फक्त तुमच्या लाईन्स. म्हणजे ही झाली माझी स्टोरीज. किती स्टोरी, फर्स्ट, सेकंड, थर्ड, 3 स्टोरीची तुमची काय झाली तर बिल्डिंग जी आहे ती क्रिएट. ओके. सो या टाईप मध्ये तुम्ही यूज करू शकता ट्रान्सलेशन रिपीटचा. समजलं. आता हे तर समजलं की ट्रान्सलेशन रिपीट आपण एक्स डायरेक्शन मध्ये कसं यूज करणार. समजा मला कशामध्ये झेड डायरेक्शन किंवा एक्स, हे झालं वाय डायरेक्शनचं. झेड किंवा एक्स डायरेक्शन मध्ये ट्रान्सलेशन रिपीट करायचं असेल तर कसं करणार. ओके. तर ते कसं करणार तुम्ही, परत बघा. परत येते मी इथे टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यूला, आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये आहे मी. इथंच मी याला सिलेक्ट करून डिलीट. हे तर कळलं ट्रान्सलेशन रिपीट कसे, डिलीट. ओके. आता बघा इथं मी परत एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला. हे झालं. ओके. आता मला ही जी बीम आहे ती इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे किती आहे, 4 वरती, 2 मीटर वरती मला काय करायचे, ट्रान्सलेशन रिपीट करायचे. कुठली डायरेक्शन आली ही, या साईडला करते म्हणजे इथं बघायचं झेड डायरेक्शन. पण कुठली झेड डायरेक्शन, निगेटिव्ह झेड डायरेक्शन. ठीक आहे. तर मी काय करेन, सिलेक्ट केलं याला, ट्रान्सलेशन रिपीट वरती आला, झेड डायरेक्शन, स्पेसिंग 1. ओके. म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स 1, स्पेसिंग 2 मीटर. ठीक आहे. पण कसलं 2, -2. आता मी इथं करते लिंक स्टेप्स आणि इथं केलं ओके. आली त्या साईडला. लिंक स्टेप केलं म्हणजे हे पण जे कॉर्नर जॉईन झाले ते जॉईन झाले. पण जर मी लिंक स्टेप्स नाही करत तर कसं येते बघा, ट्रान्सलेशन रिपीट, जर डायरेक्शन या साईडला म्हणून इथे निगेटिव्ह स्पेसिंग -2 आणि इथं केलं ओके. तर बघा फक्त तो बीम आला, तो कनेक्टेड आला का, असं नाही आला. मग जेव्हा तुम्ही लिंक स्टेप्स करताय तर हा याचं कनेक्टेड फॉर्म मध्ये येतो. आता सेम हा बीम मला या साईडला करायचे म्हणजेच कुठल्या एक्सच्या डायरेक्शन. पण कुठली डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन. सो परत इथं घेणार मी बीम कर्सर, सिलेक्ट करणार बीमला, किंवा फक्त तुम्हाला नोड ट्रान्सलेट करायचे तर ते पण करू शकतो. त्याच्यासाठी नोड कर्सर सिलेक्ट करा. सिलेक्ट केला नोड कर्सर, हा नोड, कंट्रोल प्रेस आणि हा नोड, दोन्ही नोड सिलेक्ट केले. ट्रान्सलेशन रिपीटला या, झेड डायरेक्शन्सला या. ओके. सॉरी एक्स डायरेक्शनला, पण पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. स्पेसिंग मी समजा इथे टाकलं 4. ओके. मी आता लिंक स्टेप्स करायचे की नाही, मी नाही करत लिंक स्टेप्स. ओके करते. आले हे 2 नोड 4 मीटर स्पेसिंग वरती, इथून एक्सप्लेन मध्ये. आणि याला मग ऍडबिनच्या मदतीने तुम्ही कनेक्ट करा.
या टाईप. आलं समजलं? असं काय करू शकताय तुम्ही, ऍड बीमच्या मदतीनं किंवा ट्रान्सलेशन रिपीटच्या मदतीनं ऑब्जेक्ट जो आहे तो क्रिएट करू शकता. आता जसं समजा एक प्लॅन बनवायचा आहे, तर प्लॅन पण तुम्ही असं क्रिएट करू शकता नोट्सच्या मदतीने. ओके, नोट्सच्या मदतीने तुम्ही काय करणार, प्लॅन क्रिएट. नोड कसा ऍड करणार, तर इथं स्नॅप नोड बीम ऑन करायची, नोडला सिलेक्ट करा. आता एकतर तुम्ही, ही आहे स्नॅप नोड बीम, जेव्हा ऑन असतं तेव्हा ग्रिड असते, विथ ग्रिड और विदाउट ग्रिड, मी मगाशीच सांगितलं तुम्ही कसं ऍड करू शकता. इथं क्लिक केलं, ओके, स्किप केलं. आता या नोडला सिलेक्ट करायसाठी इथून नोड कर्सर सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केला नोड कर्सर, नोडला सिलेक्ट, परत ट्रान्सलेशन रिपीट केलं मी, कुठल्या डायरेक्शन्सला, एक्सलाच, पण स्पेसिंग किती वरती आहे, 3 वरती. ओके, मी ओके केलं, झाला नोड ऍड, नोड इथं. मग यांना कनेक्ट करण्यासाठी ऍड नोडचा यूज करा, ऍड नोड बी सिलेक्ट इथे आणि इथे, झालं कनेक्ट. सो असं तुम्ही काय करू शकता, ऍड नोड आणि नोडच्या मदतीने प्लॅन, प्लॅन ड्रॉ करा कुठला पण ऑब्जेक्ट, आणि त्याला ट्रान्सलेशन रिपीट ना तुम्ही किती स्टोरी पर्यंत करताय तेवढ्या स्टोरी पर्यंत काय करू शकता, वरती मूव्ह करू शकता या क्रिएट करू शकता सिमिलर वे. समजलं? म्हणजे प्रत्येक स्टोरी वरती तुम्ही कसं क्रिएट करणार ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे समथिंग हाईट वरती कसं क्रिएट करणार, सो त्यासाठी तुम्हाला ट्रान्सलेशन रिपीटचा काय करावं लागेल, यूज करावा लागेल. समजलं? आता नेक्स्ट, आता मी हा जो प्लॅन आहे तो ड्रॉ केला, आपण याला ट्रान्सलेशन रिपीट ना मूव पण करू. डिलीट, ओके, आणि इथून याला कनेक्ट. ठीक आहे, हा प्लॅन आला, होल ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं मी, सिलेक्ट केलं, ट्रान्सलेशन रिपीट मध्ये आले, वाय डायरेक्शन्सला ट्रान्सलेशन रिपीट, स्पेसिंग 3, स्टोरी 3, फक्त फर्स्टची स्पेसिंग जी आहे ती मी इथून चेंज करते, ती असेल 1.5 फुटिंग, आणि लिंक स्टेप्स ओके केलं, तर ही झाली. ठीक आहे, आता हा जो बॉटम पोर्शन आहे तो तुम्हाला डिलीट करायचा, तर फ्रंट व्ह्यू मध्ये या, बॉटम पोर्शन तुम्ही सिलेक्ट करून डिलीट करा, कारण यांचं काम झालं. ठीक आहे, आता ही आली तुमची काय झाली, स्टोरी आली, मग इथे ते आयसोमेट्रिक व्ह्यूला ही स्टोरी क्रिएट झाली, एक प्लॅन क्रिएट झाला तुमच्या घरी. ठीक आहे, 3D मॉडेलिंग. आता मला इथं फ्लोर ऍड करायचे, म्हणजे फ्लोर पण डिफाईन करायचे इथं, म्हणजे प्लेट ऍड करावं लागेल इथं इथं इथं. तर ते करण्यासाठी मी काय करेन इथं, आता हा ऑब्जेक्ट आहे, मी ट्रान्सलेशन रिपीट केला, हे सगळं ट्रान्सलेशन रिपीटच्या आधीच करायला पाहिजे होतं मला, राईट, पण मी ट्रान्सलेशन रिपीट केलंय, मग आता मला प्लेट्स ऍड करायचे, तर तुम्ही काय कराल, याला मी फ्रंट व्ह्यूला आणते, या ऑब्जेक्टला आणला, इथे जा कट सेक्शन्स, काल तुम्हाला सांगितलेली कट सेक्शनची कमांड, या कट सेक्शन्स कमांडला सिलेक्ट करा. ठीक आहे, सिलेक्ट टू व्ह्यू मध्ये या, ओके करा, आणि या व्ह्यूला काय करा तुम्ही, सिलेक्ट करा, झाला वरचा पोर्शन कट. आता या आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये आला हा व्ह्यू, आता घ्यायचं किती, 4 नोडेड प्लेट्स, सो 4 नोडेड प्लेटला क्लिक केलं, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. आता तुम्ही 1 बाय 1 पण सिलेक्ट करू शकता, किंवा या होल पोर्शन्सला एक प्लेट ऍड करू शकता. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, अगेन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 4 पॉइंट, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, परत इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, झाले 4 4 पॉइंट इथे मी ऍड केले. आता करा इस्केप. आता तुम्ही म्हणाल हे तर झालं, तुम्ही ग्राउंड फ्लोअरला टाकला, आता वरच्या फ्लोअरला सेम क्रिएट करायचे, तुम्ही तर कट केला, तर त्याच्यासाठी तो जो कट केलेला पोर्शन आहे तो परत आणायसाठी आपण इथे एक ऑप्शन सांगितलेला आहे, डिस्प्ले होल स्ट्रक्चर, क्लिक करा त्या डिस्प्ले होल स्ट्रक्चर, आलं रिमेनिंग स्ट्रक्चर तुमचं. बघा किती कमांड बघितल्या आज, ट्रान्सलेशन रिपीट बघितलं, ऍडबीम बघितलं, ठीक आहे, ग्रिड एडिटचा, ग्रिडचा पोर्शन बघितला, की ग्रिड आपण वेगवेगळ्या टाईपच्या ग्रिड कसं क्रिएट करू शकतो, प्लेन कसे चेंजेस करू शकतो ते, प्लस कट सेक्शन्स बघितलं. ठीक आहे, आणि आता होल स्ट्रक्चर व्ह्यू पण बघितला. कट, एखादा सेक्शन कट केला म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला कट केला, मग त्याला परत ओरिजिनल याच्यामध्ये आणायचं असेल तर इथं डिस्प्ले होल स्ट्रक्चर्स वरती सिलेक्ट. आता या प्लेट्स मला इथे वरती पाहिजे, तर अगेन तुम्ही कशाने करणार,
ट्रान्सलेशन रिपीटनी. पण त्याच्या आधी प्लेट सिलेक्ट करावी लागणार. मग प्लेट सिलेक्ट करायसाठी कशाचा यूज करावा लागेल? प्लेट कर्सरचा. मग इथं करा, प्लेट कर्सर वरती क्लिक, सिलेक्ट करा. फर्स्ट प्लेट, कंट्रोल प्रेस, सेकंड, थर्ड, फोर्थ. झाल्या सिलेक्ट. जा ट्रान्सलेशन रिपीट मध्ये. वाय डायरेक्शनला स्टेप्स किती आहेत तुमच्या? स्पेसिंग 3 स्टेप्स आहेत 2. केलं आणि मी ते केलं ओके. झालं. आता बघा ह्या झाल्या 3. आता हेच जर मी 3D रेंडर व्ह्यू मध्ये बघितलं, इथं चेक करा 3D रेंडर, हे असं काहीतरी दिसत. ओके. तर या वे मध्ये काय करू शकताय तुम्ही? तुमची जी जिओमेट्री आहे ती क्रिएट करताय. मग ती विथ ग्रीड, विदाउट ग्रीड असेल. ओके. असं तुम्ही इथं क्रिएट. समजला जिओमेट्रीचा पोर्शन की कसं जिओमेट्री क्रिएट करायचं आपण याला. ओके. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या म्हणजे प्लेट्स कसे ऍड करायचं, ऍड बीमच्या मदतीने बीम्स कसे ऍड करायचे, ट्रान्सलेशन रिपीट कसं यूज करायचं, त्याच्यानंतर कट केलेला सेक्शन्स कट करायचा आणि कट केल्यानंतर तो व्ह्यू कसा करायचा, तो सगळा पोर्शन काय झाला इथं मला समजला. आता तुम्ही जर म्हटला की मला सर्क्युलर रिपीट कसं यूज करता येईल, कशासाठी यूज करता येईल, समजा एखादा कंपोनंट तुम्हाला सर्क्युलरली करायचे, तर त्याच्यासाठी सर्क्युलर रिपीट कसं करायचं ते पण सिलेक्ट करते आणि डिलीट. त्या प्लेट्सला सिलेक्ट करायला प्लेट कर्सर परत सिलेक्ट, डिलीट. ओके. प्लेट झाल्या डिलीट. ओके चला. आता परत स्नॅप नोड बीमला सिलेक्ट केला, इथे एक मिडलला पॉइंट दिला. ओके. इथून मी रॅन्डम असं काहीतरी एखादी पोर्शन जो आहे तो क्रिएट. ठीक आहे. हा एक ऑब्जेक्ट आहे तो मी क्रिएट. आता मी काय करेन, इथे एक प्लेट ऍड करेल. कुठली? 3 नोडेड किंवा याच ऑब्जेक्टला सर्क्युलर रिपीट करते. कसं? सिलेक्ट करा या होल ऑब्जेक्टला, इथे या सर्क्युलर रिपीटवर क्लिक केलं, सर्क्युलर रिपीट. ठीक आहे. आता मी इथं साईडला कुठल्या ऍक्सेस अलॉंग तुम्हाला सर्क्युलर रिपीट करायचंय तो वाय ऍक्सेसच्या अलॉंगच, म्हणजे इथून मला याच डायरेक्शनच्या अलॉंग करायचं. म्हणून ऍक्सेस ऑफ रोटेशन मी वाय ठेवलं. ठीक आहे. मी तुम्हाला फर्स्ट ह्याच्यातच सांगितलेलं ऍक्सेस ऑफ रोटेशन वाय अप आहे आपली, म्हणून मी काय केलं इथं ऍक्सेस ऑफ रोटेशन वाय अप ठेवलं, वाय ठेवलं. ठीक आहे. इथं आता हा जो नोड दिसतोय, म्हणजे ज्या पॉइंट पासून तुम्हाला सर्क्युलर रिपीट करायचे, एक रेफरन्स म्हणू शकतो, तो कुठला असणार आहे? तो इथे एक नंबरनी तुम्ही डिफाईन तर करू शकता, किंवा हा जो पोर्शन दिसतोय, ओके, इथं जे सिम्बॉल्स दिसतोय याच्यावरती क्लिक करा आणि हा नोड जो आहे त्याला सिलेक्ट करा. म्हणजे हा झाला नोडचा नंबर इथं 1. ठीक आहे. मग किती डिग्री मध्ये तुम्हाला इथं टोटल अँगल हे करायचं आहे? ओके. टोटल अँगल किती डिग्री मध्ये? मी जर समजा इथे टाकलं 270. नंबर ऑफ स्टेप्स किती पाहिजेत? समजा मी टाकली इथं 9. ठीक आहे. आणि मी केलं इथून ओके. आले बघा असंच. अशा या वे मध्ये करत असाल तर याला म्हणतात सर्क्युलर रिपीट. समजलं? एक आता या पॉइंटच्या आला 270 डिग्री वरती, तो काय झाला? सर्क्युलरचा, म्हणजे 1 बाय 1 क्रिएट झाला. सर्क्युलर वे मध्ये काय काय झालं? क्रिएट झालं. असं तुम्ही काय करू शकता? सर्क्युलर रिपीटचा यूज करू शकता. समजलं? ओके. सर्क्युलर रिपीटची पण कमांड इथं काय झाली तुम्हाला समज. दिली. कर्सर कळले. जर बीम सिलेक्ट करायचा असेल तर बीम कर्सर यूज करायचा, नोड सिलेक्ट करायचा असेल तर नोड कर्सर यूज करायचा, प्लेट सिलेक्ट करायची असेल तर प्लेट कर्सर सिलेक्ट करणार. ओके. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट साठी तुम्हाला इथं वेगवेगळे कर्सर, म्हणजे तुम्ही कुठला ऑब्जेक्ट इथं करता त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथं कर्सर जे आहेत ते दिलेले आहेत. समजतंय? ओके. तर आजच्या सेशन्स मध्ये आपण ज्या ज्या कमांड्स बघितल्या त्या एकदा ओव्हरव्ह्यू करा तुम्ही. ओके. बघा, नोट टू नोट डिस्टन्स डिस्प्ले करायची पण कमांड आपण इथे बघितली आजच्या सेशन्स मध्ये. तर आज जे जे बघितलं, ग्रिड चेंजेस, प्लेन चेंज असेल, मग एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा असेल विथ ग्रिड, विदाउट ग्रिड, नोड सिलेक्शन साठी नोड कर्सरनी कसं सिलेक्ट करणार, बीम सिलेक्ट करायचं असेल, ट्रान्सलेशन रिपीट, सर्क्युलर रिपीट, ऑब्जेक्टला कट करायचं असेल तर, देन होल डिस्प्ले ऍक्शन व्ह्यू करायचं असेल होल स्ट्रक्चर्स, तर कट केलेला व्ह्यू होल डिस्प्ले करायचा असेल तर ते कसं करणार, हे सगळं आपण काय केलंय आजच्या सेशन्स मध्ये जे आहे ते पाहिले. राईट. याच्यात काय डाऊट्स आहेत तुम्हाला? व्ह्यूचा पण कसा यूज करायचा तो पण आपण इथे बघितलेला. नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण आता 1 बाय 1 स्टेप्स फॉलो करू. म्हणजे समजा जिओमेट्री क्रिएट केली,
म्हणजेच त्याच्यानंतर प्रॉपर्टीज कशा अपलोड करायच्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती लोड कसं असाइन करायचं, किंवा आपण एखादं बीम असेल तर समजा आपलं सिम्पली सपोर्टेड बीम असू द्या किंवा फिक्स्ड बीम्स असू द्या. ओके, त्या बीमचं काय करूया, एखादं कॅल्क्युलेशन्स मॅन्युअली कॅल्क्युलेशन्स आणि ते सॉफ्टवेअर वरती कसं करायचं ते ऍड करून त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण इथे काय करूया, चेक करूया. ठीक आहे, तो पार्ट आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघूया, ज्याच्यामध्ये तुमच्या रिमेनिंग कमांड्स पण सगळ्या कव्हर होतील. प्लस तुमचा स्टॅट रिझल्ट आणि मॅन्युअल रिझल्ट मॅच होतोय का, मॅच होत असेल तर की एक्झॅक्ट मॅच होतोय का, डिजिट मध्ये फरक येतोय, तो आपण काय करूया तिथं चेक करूया. ठीक आहे, सो आजच्या पुरतं आपण इथे स्टॉप करू. थँक्यू.